नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जसा श्रावण मास भगवान शिवाच्या अतिउच्च सेवेचा कालावधी आहे, तसाच या मासात जे प्रमुख शिवगण आहेत त्यांची उपासना पंचरात्र नवरात्र या स्वरूपामध्ये केली जाते. नागपंचमी हा पंचरात्री उत्सवातील प्रमुख सण आहे. नागपंचमीची पूजा श्रावण शुद्ध पंचमीलाच केली जाते. समुद्र मंथनातून 14 प्रकारचे रत्ने बाहेर पडली होती. त्यातील एक रत्न उच्चेश्वा अश्व होता. या अश्वाचा वेग वाऱ्यालाही न जुमणारा होता. ती दुधासारखा पांढरा शुभ्र होता. आपण सर्व कश्यप ऋषींची संतान आहोत, म्हणून ज्या वेळेस आपण पूजेच्या वेळेस संकल्प करतो तेव्हा त्यांना आपले गोत्र माहीत नसेल तर आपण कश्यप गोत्र म्हणतो. कश्यप हे प्रमुख गोत्र ऋषी आहेत. काश्यपापासून सर्व देव मानव असुर राक्षस पशु पक्षी वृक्ष वेली नागाची सृष्टी निर्माण झाली आहे. काश्यपाच्या 2 पत्नी होत्या. विनिता या पत्नीपासून त्यांना 2 संतान झाले, अरुण आणि गरुड, जे सूर्याशी सारथी आहेत, आणि गरुड हे विष्णूचे वाहन आहेत. 2 कुद्र या पत्नीपासून सर्व विषारी पशु पक्षी व सर्पांची उत्पत्ती झाली. समुद्र मंथनातून जेव्हा उच्चेश्वा अश्व बाहेर निघाले तेव्हा या दोन्ही सवती विनिती आणि कुद्रमध्ये वाद सुरू झाला. विनिती म्हणाली, उच्चेश्वा हा अश्व पूर्ण पांढरा आहे. तेव्हा कुद्र म्हणाली की जरी हा अश्व पांढरा आहे तरी त्याच्या मानेवर काळे केस आहेत. वाद सुरू झाला. शेवटी पंचनियुक्ती झाली. त्यात असे ठरले की जो हरेल त्याने जिंकणाऱ्याच्या घरी दासीचे काम करेल. नंतर कुद्रूने त्याच्या सर्प मुलांना एकदम लहान रूप घेऊन त्या अश्वाच्या मानेच्या केसांना घट्ट चिकटून बसा, जेणेकरून लांबून पाहिले तर मानेवरचे केस काळे दिसतील. त्यातील काही सर्पांनी होकार दिला आणि काहींनी नकार दिला. त्यावर कुद्रूने सर्पांना शाप दिला की तुम्ही जनमेजयाच्या सर्पयज्ञात ठार व्हाल. त्यानंतर वासुकी जे कुद्रूने शाप दिलेले सर्पगण होते ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना सांगितले. ज्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले, वासुकीची जी मानस बहीण आहे, शिवमानस कन्या मनसा आहे, त्यांचा मुलगा आस्तिक ऋषी या सर्पयज्ञात मध्यस्थी करेल आणि सर्पयज्ञ थांबून तुमच्या सर्वांची प्राणहानी वाचवेल असा आशीर्वाद ब्रह्मदेवाकडून मिळाला होता. तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस. म्हणून नागवंशात हा दिवस जीवनदानाचा दिवस मानला जातो. म्हणून या दिवशी जर आपण सर्पांचे पूजन केले तर आपल्याला सर्पाची भीती राहत नाही आणि कोणतेही सर्प आपल्याला दंश करत नाहीत. परंतु जर सर्पाला छेडखानी केली तर या दिवशी झालेले सर्पदंश विघात जात नाहीत, म्हणजे वाया जात नाहीत, परिणाम दाखवतो. या दिवशी ब्रह्मदेवाकडून नागवंशाला अभय आशीर्वाद मिळाले होते, म्हणून नागपंचमी आपण साजरी करतो. तसेच सर्पयज्ञ सुरू झाल्यावर आस्तिक ऋषींनी मध्यस्थी करून हा यज्ञ थांबवला होता. तो दिवसही नागपंचमीचाच होता. या दिवशी नाग लोकांना जीवदान मिळाले होते, म्हणून या दिवशी आस्तिक ऋषींचे स्मरण केले जाते. आपल्याला कोणताच सर्पदंश करत नाहीत अशी दंतकथा आणि भावना आहे. नागशक्ती आणि कुंडलिनी शक्ती यांचा जवळचा संबंध आहे, कारण कुंडलिनी शक्ती सुद्धा 3.5 वेढे देऊन सर्पणीच्या रूपात मूलाधारात निवास करते. ज्यावेळेस आपण ध्यानधारणा करतो आणि आपल्यावर गुरुकृपा होते त्याच वेळेस ही कुंडलिनी शक्ती तिचे 3.5 वेढे सोडत ब्रह्मरंध्रात जाते आणि अमृत स्रोत आणि त्यातून आपल्याला ब्रह्मनंदनाची प्राप्ती होते. मानवी जीवनातील अनेक समस्या या सर्पांवर अवलंबून आहेत. नव्हे तर जीवनसुद्धा मधल्या प्रमुख देवतांच्या सेवेसाठी सुद्धा सर्प लोक कारणीभूत आहेत. अनंत नागाचे या भूमीचा भार घेतला आहे. शेषनागाने भगवानांना विष्णुशय्या म्हणून आधार दिला आहे. वासुकी नाग भगवान शिवांच्या गळ्यामध्ये आहे. अशा अनेक देवी देवतांच्या ठिकाणी नागवंश मदतीला आहे. एवढेच नव्हे तर ज्यावेळेस भगवान शिवांनी हलाहल प्राशन केले होते तेव्हा हलाहल त्यांच्या ओंझळीतून बाहेर पडले. त्या हलाहल पासून जीवनसृष्टीचे रक्षण व्हावे म्हणून सर्पांनी ते हलाहल प्राशन केले होते. तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला होता की बाळांनो, तुम्ही माझ्या कार्यात सहभागी झाला म्हणून आजपासून तुमची सुद्धा माझ्यासारखी पूजा होईल, नव्हे तर तुमची पूजा माझी झाली असेल मानेल. आणि त्यांना अभय वरदान दिले, म्हणून नागपंचमी साजरी केली जाते. तर ही आहे नागपंचमीची कथा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.